नमस्कार, मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत 369 ह्या फार पॉवरफुल टेक्निकबद्दल। 369 हा खूप पॉवरफुल नंबर आहे आणि तो सायंटिफिकली प्रूव्हन आहे। म्हणजे ही जी टेक्निक आहे सायंटिफिकली प्रूव्हन आहे आणि ती खूप एनर्जेटिक आहे। म्हणजे तुम्ही जर ही टेक्निक फॉलो कराल तर त्याचे तुम्हाला रिझल्ट मिळतात। तर आता आपण मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की 369 हे सायंटिफिक रिझन याच्या पाठी काय आहे आणि ते केल्याने त्याचा उपयोग होतो का आणि ते करायची कशी पद्धत आहे, असे बरेच सारे प्रश्न तुमचे असतील। तर मी ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे देणार आहे या व्हिडिओमध्ये आणि ती कशी करायची, त्या करायच्या दोन पद्धती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। म्हणजे तुम्हाला फार इझी पडेल ती गोष्ट करायला। तुम्हाला माहिती आहे की हे जे जग आहे ते पूर्ण एनर्जीने बनलेलं आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर आपण सोर्स एनर्जी थ्रू एकमेकांशी कनेक्टेड आहोत, पण आपण ते बघू शकत नाही, ते इनविजिबल आहे। आपले थॉट्स आणि आपले इमोशन्स हे सुद्धा एनर्जी आहे। ते एनर्जीने बनलेले आहेत आणि ते आपल्याला दिसत नाही डोळ्याने, पण ते मेजरेबल असतात। सायंटिस्टने प्रूव्ह केलेलं आहे की आपले थॉट्स आणि आपले जे इमोशन्स आहेत, म्हणजे आपले विचार आणि आपले ज्या फिलिंग्स इमोशन्स आहेत, मेजर करता येतात। हे प्रूव्हन आहे झालेलं की आपल्या थॉट्सला आणि आपल्या विचारांना एनर्जी असते जी इनविजिबल आहे, जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही। आणि 3 नंबर, आपले जे थॉट्स आहेत आणि आपले जे इमोशन्स आहेत, जे एनर्जी आहे आणि ते आपले सायकोलॉजिकली ते आपल्यावर तसं काम करतात, जे इनविजिबल असतं, जे आपल्याला दिसत नाही। आणि तसे जे रिझल्ट आहेत हे आपल्याला समोर मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये दिसायला स्टार्ट होतं। आता जेवढ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या इनविजिबल आहेत आणि इनविजिबल गोष्टींवरच आपल्याला काम करायचं आहे। तेव्हा जेव्हा आपल्याला काही गोष्ट हवी असते ती मिळते, कारण सगळ्या गोष्टी ह्या इनविजिबल आहेत। आपण आता ज्या जगामध्ये जगतो आहे, ज्या गोष्टींचा आपण उपभोग घेतो आहे, ह्या सगळ्या मटेरियलिस्टिक आहेत आणि मटेरियलिस्टिक गोष्टींवर जर तुम्ही एनर्जी द्यायला जाल तर त्याचा तुम्हाला काही फायदा होत नाही। त्यामुळे ज्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करायच्या असतात तर तुम्हाला त्या एनर्जी देऊन अट्रॅक्ट करायच्या असतात, जे तुम्हाला इनविजिबल एनर्जीवर काय करायचं आहे, एनर्जी देऊन ॲक्शन घेऊन तुम्हाला ते अट्रॅक्ट करायचं आहे। कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा अट्रॅक्शनचा लॉ आहे। म्हणजे तुम्ही जर एनर्जी दिली, तुम्ही तो अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला तर तुम्ही ती गोष्ट अट्रॅक्ट करू शकता। तर तुम्हाला ती अट्रॅक्ट करायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एनर्जी द्यायचं आहे। म्हणजे हे लॉ ऑफ क्रिएशन नाही आहे, तुम्हाला कुठली क्रिएट करायची नाही, हा अट्रॅक्शनचा लॉ आहे। तो एनर्जीनेच तो तुम्ही अट्रॅक्ट करू शकता। आता आपण जाणून घेऊया की ही जी टेक्निक आहे ही कोणी शोधून काढली। निकोला टेस्ला नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांनी 369 ही टेक्निक शोधून काढलेली आहे आणि त्यांच्या मते म्हणजे त्यांनी सांगितलं 369 हा खूप पॉवरफुल नंबर आहे, हा एनर्जीचा नंबर आहे आणि बऱ्याच गोष्टी ह्या नंबर थ्रू क्रिएट झालेल्या आहेत। तर आता आपण जाणून घेऊया की 369 म्हणजे काय। 3 म्हणजे काय असतं, जर एखादी गोष्ट तुम्ही ठरवली, एखादा थॉट तुमच्या डोक्यामध्ये आला तर म्हणजेच काय, एखादं बीज तुमच्या डोक्यामध्ये म्हणजे तुमच्या अवचेतन मनमध्ये तुम्ही त्याचं बीज पेरलं आहे। जसं तुम्ही एक बीज आहे जे जमिनीमध्ये पेरता, तसं तुम्ही एक बीज, एक थॉट आला, जी तुम्हाला गोष्ट हवी आहे त्याचं तुम्ही अवचेतन मनमध्ये त्याचं बीज पेरलं आहे आणि ते काय होणार आहे, आता त्याच्यावर 6 नंबर काय, जे बीज तुम्ही पेरलं आहे त्याच्यावर तुम्ही काय करणार आहात, 6 नंबर म्हणजे मनन चिंतन करणार आहात, त्याच्यावर विश्वास ठेवणार आहात, सतत त्याच्यावर ॲक्शन घेणार आहात। तर जेव्हा तुम्ही एखादं बीज पेरतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात, म्हणजे एखादा थॉट तुमच्या डोक्यामध्ये आला आणि त्यावर तुम्ही जर ॲक्शन घ्यायला स्टार्ट केलं विश्वास ठेवून की ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे म्हणून, तर ती सतत त्या गोष्टीवर ॲक्शन घेऊन ती सतत गोष्ट करत ते तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत आतमध्ये तेवढं ते बीज पेरतात। म्हणजे ते तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचे जे इमोशन्स आहेत, हे तुमचे ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचतात। तर हे 6 नंबर काम करतं। आणि 9 नंबर म्हणजे काय, तुमची जी केलेली गोष्ट आहे ती पूर्णत्वाला आलेली आहे, ती गोष्ट पूर्ण झाली आहे, तुम्हाला मिळालेली आहे। तर 9 नंबर ते प्रेझेंट करतं की तुमची जी काही इच्छा होती ही पूर्ण झाली आहे। म्हणजेच तुम्ही 6 मध्ये म्हणजे तुम्ही
एखादा थॉट आला, त्याचं तुम्ही बीज पेरलं. नंतर 6 नंबर म्हणजे तुम्ही त्याच्यावर कंटिन्युअसली काम केलं, ॲक्शन घेतली, विश्वास ठेवला. आणि 9 नंबर म्हणजे तुम्ही जी गोष्टीसाठी सतत ॲक्शन घेताय ती गोष्ट पूर्णत्वाला आली आहे, ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अपियर झाली आहे, ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे. आणि म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतात तेव्हा तुमचे ते अवचेतन मनपर्यंत पोचते, म्हणजे सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचते. आणि ज्या सबकॉन्शियस माइंड ती गोष्ट स्वीकारते तेव्हा ती गोष्ट म्हणजे सबकॉन्शियस माइंड त्या पद्धतीने काम करायला स्टार्ट करतं, कारण ती शेवटी एनर्जी आहे. आणि सबकॉन्शियस माइंड तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या अट्रॅक्ट करायला मदत करतं. तर जेव्हा तुम्ही या गोष्टींवर तुमच्या विशवर तुम्ही सतत काम करतात तेव्हा जो सबकॉन्शियस माइंड आहे तो ॲक्टिव्ह होते, ती गोष्ट स्वीकारते. आणि जी काही गोष्ट तुम्हाला हवी आहे त्यासाठी त्या प्रकारच्या आयडिया, गायडन्स आणि कशी तुम्हाला लोकं आहेत, त्या प्रकारची लोकं ह्याच्याशी तुम्हाला, म्हणजे हे नॅचरल प्रोसेस आहे, नॅचरली या सगळ्या गोष्टी होतात. तशी तुम्हाला माणसं भेटतात, तशी तुम्हाला आयडियाज मिळतात, तुम्हाला गायडन्स मिळतो, तर हा नॅचरली होतो, जो तुम्हाला 9 नंबर देतं. म्हणजे जी तुमची टेक्निक पूर्ण झाली आहे हे तुम्हाला कळतं, पूर्णत्वाला ते येते. सो म्हणून 369 ह्या टेक्निकला एवढं प्राधान्य दिलं आहे. ही टेक्निक करणं पण खूप सोपी आहे. आता आपण बोलूया ही पद्धत कशी करायची. पहिला म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट हवी आहे ही विचार करायची आहे, ती गोष्ट क्लिअर करायची आहे की मला ही गोष्ट हवी आहे. तर तुम्हाला जे काही तुमच्या लाईफमध्ये हवं आहे, आता समजा मला माझ्या लाईफमध्ये खूप चांगला सक्सेसफुल बिझनेस हवा आहे, तर मी ठरवलं की मला काय हवं आहे, मला बिझनेस सक्सेसफुल करायचा आहे. आता 2 मी काय करणार, तर बिझनेससाठी म्हणजे मी त्याच्यासाठी एक अफर्मेशन, छोटीशी अफर्मेशन तयार करणार. मग ती अफर्मेशन असू शकते की जसे की थँक्यू युनिवर्स माझ्यावर ट्रस्ट दाखवल्यासाठी आणि मला भरपूर बिझनेस देण्यासाठी. तर ही एक माझी काय झाली अफर्मेशन मी तयार केली छोटीशी. तुम्ही जी तुमची रिक्वायरमेंट असेल, मनी रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही मनीसाठी पण करू शकता की थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी मनी इझी अँड एफर्टलेसली ईच अँड एव्हरी डे. अशी पण तुम्ही एक अफर्मेशन करू शकता. जर तुम्हाला समजा एक तुमच्यासाठी पार्टनर हवा असेल, म्हणजे तुम्ही रिलेशनशिपसाठी करत असाल आणि तुम्हाला पार्टनर हवा असेल, तर तुम्ही असं पण करू शकता की थँक्यू युनिवर्स, मला माझ्या स्वप्नातला पार्टनर किंवा माझी स्वप्नातली व्यक्ती मला मिळाली आहे आणि आम्ही खूप सुखाने एकमेकांबरोबर राहतो आहे. सो अशी पण तुम्ही एक अफर्मेशन करू शकता. सो हे कसं झालं, म्हणजे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे अफर्मेशन्स करतात. गरजेचं नाही आहे की मी जी तुम्हाला अफर्मेशन सांगते तीच तुम्हाला करायची आहे, तुम्ही स्वतःचे पण करू शकतात. मी एक दिवस तुम्हाला एक्झाम्पल सांगते. तर पहिला काय झालं, मला काय गोल आहे माझा, म्हणजे मला काय हवं आहे ते मी ठरवलं. दुसरं, मी त्याच्यासाठी छोटीशी अफर्मेशन तयार केली. आणि तिसरी स्टेप आहे, तुम्हाला आता 369 फॉलो करायचं आहे. आता कसं, तर रोज सकाळी तुम्ही जी अफर्मेशन्स ठरवली आहे ही तुम्हाला 3दा लिहायची आहे, दुपारी 6 वेळा लिहायची आहे आणि संध्याकाळी म्हणजेच रात्री 9 वेळा लिहायची आहे. हे तुम्हाला कंटिन्युअस 30 दिवस करायचं आहे. जर तुम्हाला 45 दिवस पण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि ही प्रोसेस तुम्हाला रोज करायची आहे. रोज तुम्हाला सकाळी उठून तुमची जी अफर्मेशन आहे ही सकाळी 3दा, दुपारी 6 वेळा आणि संध्याकाळी म्हणजेच रात्री 9 वेळा अशी करायची आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची जी विश आहे, तुमची जी इच्छा आहे ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचणार आहे. दुसरी पद्धत अशी आहे की एक दिवस घ्या, सेम सकाळी उठून तुम्ही 3दा लिहा, दुपारी 6 वेळा लिहा आणि रात्री 9 वेळा लिहा. ही तुम्हाला फक्त एक दिवस करायची आहे. ज्यांना असं वाटतं की माझ्याकडे टाईम बिलकुल नाही आहे या सगळ्या गोष्टी करायला, मी टाईम नाही काढू शकत, पण तुमची करायची इच्छा आहे, ही जी सेकंड सांगते पद्धत मी तुम्हाला, हे ज्यांना लिहायला नाही जमणार आहे, ज्यांना लिहायचं नाही आहे, त्यांना फक्त एकदाच करायचं आहे, त्यांच्यासाठी पद्धत आहे ही. सो काय करायचं आहे, एक दिवस काढा, सकाळी 3दा लिहा तुमची विश, मग दुपारी 6 वेळा लिहा तुमची विश आणि रात्री 9 वेळा विश लिहा. हे तुम्हाला फक्त एकदाच करायचं आहे. आता काय करायचं आहे, तर रोज तुम्हाला ती विश सकाळी उठून 3दा वाचायची आहे,
दुपारी 6 वेळा वाचायची आहे आणि रात्री 9 वेळा वाचायची आहे. असं तुम्हाला 30 दिवस कंटिन्यूअस करायचं आहे, ज्यांना लिहायला जमत नाही आहे ते. तर ह्याच्याने काय होणार आहे, ह्याच्याने पण तुमची ती जी विश आहे ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचणार आहे. बघा, आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला आपले जे शिक्षक होते हे बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला पाठांतर वगैरे करायला सांगायचे, नंतर रायटिंग करायला सांगायचे. कारण जेव्हा आपण लिहितो तेव्हा ती गोष्ट आपल्या अवचेतन मनपर्यंत पोहोचते, म्हणजे सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचते. आणि त्यामुळे आपण जो केलेला अभ्यास आहे, म्हणजे जे आपण पाठांतर वगैरे करायचो, आपण जे रिव्हिजन करायचो, ती म्हणजे ते जे नॉलेज आहे ते आपल्या काय ब्रेनमध्ये एक जागा बनवायचं आणि ते लक्षात राहायचं. तर ही प्रोसिजर म्हणजे ही सेमच पद्धत आहे, ही सायंटिफिकली प्रूफ आहे आणि ही म्हणजे ही तशीच काम करते. म्हणजे आपण जे इतक्या वर्ष शाळेमध्ये करत आलो तीच गोष्ट आता आपल्याला करायची आहे. तर तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, आणि जर तुम्हाला लिहायचं म्हणजे बिलकुल वेळ नाही आहे लिहायला, तर मग जसं मी तुम्हाला सेकंड पद्धत सांगितली तसं तुम्ही करू शकता. कारण जिथपर्यंत आपण लिहित नाही तिथपर्यंत आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचत नाही, आणि पाठांतर पण जिथपर्यंत करत नाही तिथपर्यंत आपण आपली कुठलीही गोष्ट सबकॉन्शियसपर्यंत पाठवू शकत नाही. कारण कुठलीही गोष्ट मिळवायला तुम्हाला कंटिन्युअस रिपिटेशन करावं लागतं. तर हीच पद्धत आहे की तुम्ही रिपिटेशन करून ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचते, आणि ती लवकरात लवकर जसं तुम्हाला हवं तसं तुमच्या रियालिटीमध्ये ती अपिअर होते. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे पण सांगितलं आहे की तुमची पर्सनल रियालिटी क्रिएट पर्सनॅलिटी, आणि जशी तुमची पर्सनॅलिटी असते तशी तुमची पर्सनल रियालिटी असते. म्हणजे जसे तुम्ही आतून असतात तसेच तुम्ही बाहेर जगामध्ये असतात, आणि जसे तुम्ही बाहेर जगामध्ये असतात तसेच तुम्ही आतमध्ये असतात, आणि हे तुम्ही स्वतः क्रिएट केलेलं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ही टेक्निक करता ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाऊन जेव्हा पोचते, तर तुम्ही जसे आतमध्ये असतात तशाच गोष्टी नंतर तुम्ही बाहेर अट्रॅक्ट करता, तशाच गोष्टी तुम्हाला बाहेर मिळतात आणि तसेच तुम्ही बनता. त्यामुळे 369 ही जी पद्धत आहे ही खूप पॉवरफुल पद्धत आहे आणि ही सायंटिफिकली प्रूव्हन आहे. म्हणून ही बरीच जण आता ही टेक्निक वापरतात, आणि जर ही तुम्ही करून बघितली तर तुमचं माइंड प्रोग्रामिंग होईल आणि तुम्हाला जी काही गोष्ट हवी आहे ही तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. शेवटी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन हा शब्द आहे, आणि तुम्ही कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करण्यासाठी त्याचं रेपिटेशन करणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला सगळं कळलं असेल आतापर्यंत की मी काय सांगितलं आहे ते, आणि ही पद्धत नक्की करून बघा. खूप इझी आहे, ह्याच्यासाठी भरपूर काही एफर्ट्स घ्यायचे नाही आहेत, एवढी इझी आहे ही पद्धत. आणि मला नक्की कळवा की तुम्ही ही जी पद्धत केली त्यामधून तुम्हाला रिझल्ट काय मिळाला आहे, आणि काही सुद्धा गायडन्स हवा असेल, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. सो आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंत होतं, आणि थँक्यू फॉर वॉचिंग. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.